नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवभारत नवराष्ट्राचा महाराष्ट्राचा महासंग्राम हा जो विशेष कार्यक्रम आहे त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला माहिती आहे की आमच्या सगळ्या टीम्स महाराष्ट्रभर फिरतायत, वेगवेगळ्या नेत्यांशी आम्ही चर्चा करतोय, उमेदवारांची चर्चा करतोय आणि मी स्वतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक लोकांशी तुमचा संवाद घडवून आणलेला आहे. आज आम्ही आहोत कुडाळ मालवण लोकसभा मतदारसंघामध्ये आणि विधानसभेचे यावेळचे जे उमेदवार आहेत कुडाळ मालवणचे ते आहेत निलेशजी राणे. निलेशजी, आपलं खूप खूप स्वागत. एकतर तुमचे ट्विट्स खूप शार्प असतात आणि एक ट्विट जे आहे हल्लीचं ते होतं की तुम्ही सांगितलं, आवाहन केलं सगळ्या इथल्या कार्यकर्त्यांना, स्थानिक लोकांना की 20 तारखेपर्यंत थांबा, संयम ठेवा आणि तुम्हाला ज्या धमक्या येत असतील, फोन येत असतील, मी आहे 20. मी ते जे ट्विट केलं होतं ते स्पेसिफिक केलं होतं. होय. आणि काय असतं, निवडणुकीला आमच्या विरोधात खूप खोटा प्रचार होतो आणि तो खोटा प्रचार होत असताना काही लोकांना वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आमचे कार्यकर्ते तसे घाबरणारे नाही. माझा सांगण्याचा उद्देश होता की तुम्ही संयम सोडू नका. आपल्याला ही लढाई जिंकायची आहे आणि शांततेत जिंकायची आहे. म्हणजे विरोधकांना जे हवं आहे ते आपण नका देऊ, हा सांगायचा उद्देश माझा होता. कारण विरोधकांकडे दुसरं हत्यारच नाही. कुठेतरी राणेंना ॲग्रेसिव्ह करणं किंवा त्यांना कुठेतरी ते बघा कसे रागवतात किंवा ते कसे ॲग्रेसिव्ह होतात. आम्ही मॅडम ॲग्रेसिव्ह हे स्वतःसाठी कधीच झालेलो नाही. लोकांचे विषय असतील तर त्याच्यावरती काही वेळेला ॲग्रेसिव्ह व्हायला लागतं, पण विरोधकांकडे काम नसल्यामुळे ते सातत्याने काहीतरी जनरेट करायचा प्रयत्न करतात, एक प्रॉपगंडा तयार करायचा प्रयत्न करतायत की हे असेच आहेत, त्यांना संधी देऊ नका. हाच माझा सांगण्याचा उद्देश होता. आणि दुसरं, मी हल्लीच्या हल्ली ट्विट तसं करत नाही कुठलाही राजकीय विषय. माझं पूर्ण लक्ष हे कुडाळ मालवण मतदारसंघावर असल्यामुळे मतदारसंघात गावागावात आणि वाडीवाडीत जाणं हे माझा दिवसाचा कार्यक्रम असतो. पण त्या ट्विटच्या संदर्भात तुम्ही मला प्रश्न विचारलात, त्याच्यावर ते स्पष्टीकरण म्हणून मी तुम्हाला तसं दिलं. एक महत्वाचा मुद्दा असा की कोकण आणि कोकणामधलं जर सगळं राजकीय पार्श्वभूमी, इतिहास याचा विचार करायचा झाला तर राणे साहेबांचं राजकारण इथे जवळपास 52 वर्ष आज होत आहेत, या भागामध्ये आहेत. जो जो पक्ष त्यांनी इथे म्हणजे शिवसेनेपासून सुरुवात केली तो त्यांनी इथे रुजवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं. नंतर त्यांनी पक्ष बदलला, काँग्रेसमध्ये गेले, भारतीय स्वतःचा एक पक्ष मध्यंतरी स्थापन झाला आणि आता भारतीय जनता पार्टीचे ते आहेत. तुम्ही जवळपास किती 2004-5 मध्ये साहेबांनी हे केलं नाही, त्यानंतर तुम्ही पक्ष सोडला. पण धनुष्यबाण या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवतात. म्हणजे 2005 ला जे धनुष्यबाणाशी संपर्क साहेबांचा संबंध तुटला तो त्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवतात. त्या गोष्टीचा आनंदच आहे. म्हणून मी म्हटलं की आयुष्याची सेकंड इनिंग हे राणे साहेबांनी ज्या चिन्हावर सुरुवात केली, ज्या पक्षातून सुरुवात केली, त्या चिन्हावर मला लढायची संधी मिळते. मी म्हणून वारंवार जेव्हाही सांगत असतो की खरोखरच मनापासून शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करतो की मला ती संधी दिली. कोकणामध्ये धनुष्यबाण आणि कोकणाचं एक वेगळं नातं राहिलेलं आहे. बरोबर. माझ्या घरचं म्हणजे राणे साहेबांचं आणि धनुष्यबाण हे एक वेगळं नातं राहिलेलं आहे. त्या चिन्हावर मला आज लढायला मिळतंय. खरोखरच मला एक वेगळा आनंद आहे, ते काय मी सांगू शकणार नाही. एक वेगळी फिलिंग आहे आणि हे सगळं काय जे काय होतंय ते माझ्या मतदारसंघाच्या चांगल्यासाठी होऊ दे, जिल्ह्याच्या चांगल्यासाठी होऊ दे, महाराष्ट्राच्या चांगल्यासाठी होऊ दे. कारण का ह्या मतदारसंघामध्ये मॅडम जर आपण बघितलं 10 वर्षामध्ये एक मोठा बॅकलॉग तयार झालाय आणि तो बॅकलॉग फक्त राणेंना टार्गेट करण्यामध्येच त्यांचा वेळ गेला. मतदारसंघ रिकामा राहिला आणि म्हणून कुठेतरी मतदारसंघ परत जुनी ओळख होती या मतदारसंघाची, की मंत्रालयाला कधी सांगायची गरज पडली नाही की हा मतदारसंघ कोणाचा आहे. 10 वर्ष हा रिकामा राहिला. ती ओळख परत आणण्याचा प्रयत्न चालू आहे. माझी स्पर्धा ही कुठल्याही उमेदवाराशी नाही. एक मतदारसंघ चांगला करण्यासाठी जर लोकांनी आशीर्वाद दिले तर खरोखरच चांगलं काम करायची इच्छा आहे.
2009 मध्ये आपण संसदेमध्ये गेलात आणि त्यावेळी तुम्ही एक्सटर्नल अफेअर्स ची जी कमिटी असते त्याचे पण एक होम 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 अफेअर्स मध्ये अफेअर्सचे कमिटीवर पण होतात. तो अनुभव कसा होता आणि नंतर पुन्हा आतापर्यंतचा प्रवास म्हणजे लोकसभेमध्ये एक्सपोजर भरपूर भेटलं. हं. मी स्टँडिंग कमिटीला होतो होम अफेअर्स, होय. कन्सल्टेटिव्ह कमिटीला होतो फूड प्रोसेसिंग आणि इंडिया व्हेनेझुएला फ्रेंडशिप कमिटीवर होतो. अशा वेगवेगळ्या स्तरावर काम करायची संधी मला मिळाली. लोकसभा म्हणजे ते आपल्या देशातलं सर्वात मोठं सभागृह आहे. सगळे स्टॉलवर्ड असतात. होय. प्रत्येक गोष्ट ही फार विचार करून आणि तिथे देशाचे कायदे बनवले जातात. तिथे आपली जागा करणं फार कठीण असतं. 543 खासदार आणि त्याच्यापैकी पुढच्या बाकांवर जे कोण बसलेले असतात ते काही कारणासाठी तिकडे बसलेले आहेत पहिल्या बाकावर. आणि एवढं मोठं एक्सपोजर त्या वयात मला भेटणं 28व्या वयात हे खरं तर माझं भाग्य समजतो. मी प्रणबजी मुखर्जींना बघितलं, स्वर्गीय सुषमाजी स्वराजांना बघितलं, LK अडवाणी साहेबांना सभागृहात मी बघितलं. डॉक्टर मनमोहन सिंग तेव्हा हे होते, देशाचे पंतप्रधान होते. मोठमोठे यशवंत सिन्हांना बघितलं. ही सगळी मुरली मनोहर जोशींना बघितलं. ही सगळी जी काही मोठमोठी मंडळी जी म्हणजे आपण जी पुस्तकात बघतो, पेपरामध्ये बघतो, ही माझ्या समोर त्या सभागृहामध्ये जी भाषणं करायची, त्याच्यातून एक माणूस वेगळा निर्माण झाला. बघ, देश असं चालतं, देश ह्या विचारांवर चालतं, ह्या सभागृहाच्या माध्यमातून चालतं. म्हणून लक्षात आलं की आपण जसं म्हणतो आपल्या घटनेला आपण जसं म्हणजे घटनेने आपल्या ह्या देशाला जो काही कायदा आणि ही सगळी व्यवस्था दिली. सुप्रीम कोर्ट इज नॉट सुप्रीम, पार्लिमेंट इज सुप्रीम. हे जे पार्लिमेंटची ताकद काय ना, हे तिथे गेल्याशिवाय कळत नाही. आणि एक वेगळं वळण मिळालं आयुष्यामध्ये. त्याचाच फायदा आज अनेक माझ्या आयुष्यामध्ये मला मिळत गेला. आणि आज विधानसभेला मी उभा आहे. राणे साहेबांची भाषणं मी गॅलरीत अनेक वेळेला बघितलेली आहे. विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी जी भाषणं केली, काहीतरी मला द्यायचं आहे, मिळवायचं काहीच नाही. म्हणजे स्पर्धा ही काय मंत्री बनायला वगैरे मला इंटरेस्ट सुद्धा नाही. पण काहीतरी देण्यासाठी जर मला संधी दिली तर मग बरं वाटेल काम करायला. तेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये होतात. नंतर मग वडिलांनी एक स्वतःची पार्टी राणेसाहेबांनी निर्माण केली होती. नंतर भारतीय जनता पार्टीसोबत आहात आणि आता युतीसोबत आहात म्हणजे तशा अर्थाने. तर निवडणुकीचे कुठले मुद्दे घेऊन युतीच्या वतीने आणि तुमचे वैयक्तिक या मतदारसंघामध्ये जात आहेत? काय प्रकर्षाने जाणवलं की हे लोकांना अजूनही हवं आहे? जसं मी अगोदर बोललो, 10 वर्षाचा बॅकलॉग एवढा मोठा झालाय. 10 वर्ष जे सांगून हे लोक निवडून आले, आमदार खासदार, आता तर खासदार राणेसाहेब स्वतः आहेत, पण 10 वर्ष मागची खासदार एका पक्षाचे होते आणि आमदारी त्याच पक्षाचे होते. 2.5 वर्ष मुख्यमंत्री पण त्याच पक्षाचे होते. त्याच्या अगोदरचे 5 वर्ष ते सत्तेतले आमदार खासदार होते. हे सगळं असताना प्रश्न 2014ला जे होते तेच प्रश्न कॅरी फॉरवर्ड झाले, सोडवला गेला एकही नाही. उदाहरण सांगायला गेलं तर मच्छीमारांचे प्रश्न आहेत तसेच आहेत, धरणांचे प्रश्न आहेत तसेच आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत तसेच आहेत. हे स्वतः ठेकेदार असून सुद्धा त्यांना रस्त्याचे प्रश्न सोडवता आले नाहीत. असा एकही प्रकल्प दाखवण्यासारखा की हे मी 10 वर्षात उभं केलं या मतदारसंघात नाही. जेव्हा की या मतदारसंघामध्ये प्राधिकरणाचं पूर्ण जो काय जे एरिया म्हणतो प्राधिकरणाचा, त्याच्यामध्ये कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस, SP घर, कलेक्टरचं घर, CEO, जिल्हा परिषद, हे सगळं ह्या मतदारसंघात येतं. जिल्ह्याचं सिव्हिल हॉस्पिटल ह्या मतदारसंघात येतं. आरोग्य सेवा कोलॅप्स, शिक्षण जी व्यवस्था आहे, एकही नवीन इंटरनॅशनल दर्जाचं शाळा, एक डॉन बॉस्को जी आणली ती राणेसाहेबांच्या माध्यमातून 25 वर्षापूर्वी आली. त्यानंतर ह्या मतदारसंघात शिक्षण, चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण, त्याच्यासाठी स्कूल, कॉलेजेस, इवन किंडर गार्डन जे आपण प्ले स्कूल म्हणतो ना, तसेही काही इकडे उभे राहू शकले नाहीत. कुठलीच व्यवस्था नाही. टुरिझमच्या क्षेत्रामध्ये तर टुरिस्ट जे येतात ते आपण त्यांना काय देतो, जर तुम्ही व्यवस्था बघितली तर हे स्थानिकांनी उभी केलेली व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये प्रशासनाची जोड नाही किंवा आमदार खासदारांनी काही त्याच्यामध्ये जोडलेलं नाही. असे अनेक प्रश्न आहेत.
सांगायला गेलो तर अजून 15-20 मिनिटं ह्याच मला विषयावर बोलावं लागेल. शेतकऱ्यांचे आहेत, जे आपण म्हणतो ना, शहरांचे आहेत, नगरोत्थान म्हणजे नगर, आपलं 2 नगरपंचायती ह्या मतदारसंघात येतात. काय अवस्था आहे त्यांची? असं सगळं वेगवेगळं आहे. अनेक विषय आहेत, ते आम्ही सातत्याने लोकांपर्यंत घेऊन चाललोय. लोकं कन्विन्स आहेत. आता बघू, अजून तुम्ही कन्विन्स एक करायचं काम चालू आहे. एक्सवरती एक म्हणाला होतात, की राणे साहेब माझ्यासाठी तिकीट मागायला गेले नव्हते. अ, मग शिंदे साहेबांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं कसं? म्हणजे हे तिकीट आत्ताचं जे नाही बघा, कसं झालं, मी कधी राणे साहेबांना सांगत नाही माझ्यासाठी हे हे करा, करा. ते करा. देवाने मला हातपाय दिले, तोंड दिलंय, अक्कल दिली आहे. एका वयानंतर माणसाने स्वतःच्या जीवावरच जगावं लागतं. कितीही वडील मोठा असला किंवा कितीही वडिलांनी प्रयत्न केले तरी वडिलांच्या जीवावर पण जगायचं एक वय असतं, हे मला कळतं. मी काय त्यांच्यावर काय डिपेंड नाही. अ, मी जे काय करू शकलो माझ्या कॉन्टॅक्टमुळे किंवा कामामुळे माझे जे संपर्क झाले, ऑटोमॅटिक सिच्युएशन अशी झाली की इकडेही उमेदवार असला तर निलेश हवा, होय. इकडेही असला तर निलेश हवा. हं. ते कामामुळे झालं. म्हणजे माझी कोणी शिफारस करावी लागली नाही. मेरिटवर कोण जिंकू शकतो, तर इकडेही निलेश जिंकू शकतो, इकडेही निलेश जिंकू शकतो. फक्त जे काही इंटरचेंज होतं, हं. ते जे वरचे नेते आहेत, त्यांनी ते करून म्हणजे मला सांगितलं, की "बघ, तू इकडेही असला तरी आमचा आहे, इकडे असला तरी आमचा बरोबर. आहे. आमचं काही तसं भांडण नाही. आमची युती म्हणजे एकदम हं. घट्ट युती आहे हं. आणि कौटुंबिक आहे. हं. तसं काय इकडे वेगळं आणि तिकडे वेगळं असं काही नाही." आणि मी सगळ्या नेत्यांना भेटून, माझ्या सगळ्या प्रमुख नेत्यांना भेटूनच मी बाहेर पडलो. पण मला असं वाटतं, की हे घडलं कसं? तर दोन्हीकडे माझंच नाव होतं मॅडम. तुम्ही हं. माहिती काढा. हं. म्हणजे महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघामध्ये हे पहिला मतदारसंघ असा असेल, की इकडेही एक मीच उमेदवार आहे, इकडेही तोच उमेदवार आहे. म्हणून देवाची कृपा राहिली. माझं काम बोललं आणि कामाच्या जोरावर मी तिकीट मागवत होतो. आणि माझ्या महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी मला ती तिकीट दिली. आता कॅम्पेन कसं चालू आहे तुमचं? कॅम्पेन डोर टू डोर चालू आहे. तळागाळापर्यंत पोहोचता कसं येईल, आता ही दुसरी तिसरी फेरी आहे होय. निवडणूक, आणि आम्ही त्या निवडणुकीच्या मोडमध्येच असतो. निवडणूक येते हे फक्त निमित्त, पण आम्ही निवडणुकीच्या मोडमध्ये सातत्याने असतो. अ, प्रचार चांगला आहे, प्रतिसाद चांगला आहे. आता 15 दिवस शिल्लक आहे आणि प्रतिसाद बघता इकडे बदल होईल, घडेल असं वाटतंय. ज्या योजना आल्या तर सातत्याने विरोधकांकडनं प्रचार होतो, की ह्या निवडणुकीपुरत्या आहेत, बंद करतील. मग माझी लाडकी बहीण असो, आणखी सगळ्या कल्याणकारी योजना असो, की हे गाजर दाखवतायत, अशा प्रकारे आरोप सातत्याने होतात. दुसरं ते काय करणार? ते अभिनंदन तर करू शकत नाही. विरोधकांमध्ये तेवढी मॅच्युरिटी, तेवढी माणुसकी, अ, आणि तेवढं म्हणतात ना, एक पॉलिटिकल एक फ्रेंडशिप ठेवावी लागते, ग्रेस किंवा एक हे एक ग्रेस ठेवावा लागतो. तो ग्रेस नाही त्यांच्याकडे. ते तर सांगणारच. आता हे कधी नाही सांगणार, की आम्ही ऑलरेडी 2 हप्ते देऊन, म्हणजे नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते हो, दिलेले. सरकारने दिलेले आहेत. डिसेंबरचा हप्ता हा जमा होणार आहे. अच्छा, आमच्याच योजनेवर बॅनर लावणारे ह्यांचेच कार्यकर्ते महाराष्ट्रभर तुम्हाला सापडतील. पण नेते वेगळं म्हणतात, खालची फळी आता रांगा जेव्हा लावतात, तेव्हा ह्यांचेच कार्यकर्ते यादी घेऊन येतात, की ह्यांना पण लाभार्थी करा. आम्ही करतो. आम्हाला काय, सगळ्या जेवढ्या महिलांना ह्याचा फायदा हं. झाला पाहिजे. आम्ही कधी ह्या नको, अमुकच आहे, सगळ्या आमच्याच बहिणी आहेत. म्हणून प्रत्येक बहिणीला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही कधी डिफरन्स करत नाही. पण कॅमेरा सुरू झाला तुमचा, की ते आमच्यावर टीकाच करणार ना. आमचं अभिनंदन तर करू शकत नाही. तुम्ही तो ग्रेस शब्द बरोबर वापरला, तेवढा ग्रेस नाही त्यांच्याकडे. आता नाही तर पराभवानंतर तरी शिकतील. आता काय घोडे बाजार लांब नाही ना. घोडे बाजार म्हणण्यापेक्षा रेस लांब नाही, निकाल लांब नाही. बरोबर आहे. राणे साहेब म्हणजे संघर्ष, राणे साहेब म्हणजे यश पण. राणे साहेब म्हणजे एक कोकणातला माणूस कसा असतो ना, की बाहेरून फणसासारखा म्हणतात, होय, होय. तसं. तर त्यांच्या संपर्कातले पण खूप नेते सांगतात, की ते वरून कडक वाटतात, आतून खूप सॉफ्ट आहे. तुमचा काय अनुभव? आणि माझा तुमचं म्हणजे अजून एक मला हे विचारायचंय, की सल्ला तुम्हाला पॉलिटिकली देताना काय मंत्र देतात, कानमंत्र? नाही, मी तर तसं कधी मला असं जाणवलं नाही, की त्यांनी मला
काही समजून सांगितलंय ते जसे जगतात आपल्याला त्यांच्याकडून शिकावं लागतं. हम्म. मोठ्या माणसाला कधी विचारायचं नसतं तुम्ही हे कसं केलं ते कसं केलं. ते कसे जगतात ना त्यांच्या तुम्ही कॅरेक्टरवर त्यांच्या पर्सनॅलिटीचा अभ्यास केला ना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. म्हणून मला वाटत नाही कधी राणे साहेबांनी मला बसून हे तू असंच केलं पाहिजे, हे तू असं बरोबर नाही, मला वाटत नाही. त्यांनी फ्रीडम दिलं. हम्म. म्हणजे मला वाटतं कुठल्याही घरामध्ये मुलांना मुलींना ते फ्रीडम हवं असतं, द्यावं लागतं. बरोबर. की तू कर बाबा, चुकलास तर मी आहे. पण चूक जरी झाली तरी त्यांनी कधी सांभाळून घेतलं नाही. चुकलायस ना आता तू निस्तर. म्हणजे असं एका आर्मी जवानासारखं आम्हाला त्यांनी ट्रेनिंग ट्रेन दिलं केलं. की असं कधी नाही रे बाबा होईल सगळं बरं, काय नाही. जे होईल ते तुला तुझ्या कर्तृत्वाने करावं लागेल. आणि तेच मला आठवतं. म्हणजे असं कधी त्यांनी पॅम्पर केलं किंवा चार गोष्टी बसून समजवल्या असं काय नाही. ते चालत गेले, आम्ही त्यांच्या मागे चालत गेलो आणि ते बोलत गेले, आम्ही त्याच्यातून शिकत गेलो. एवढंच सांगावंसं वाटतं. एक राजकीय सुडाचा प्रवास बराच दिसायला बघायला मिळतो आपल्याला आणि एक वेगळ्या प्रकारचं राजकारण गेल्या 5 वर्षामध्ये राज्यामध्ये झालं. सगळ्यात कठीण तुम्हाला कुठलं वाटतं काळ? कठीण काळ हा रोजच कठीण असतो, सोपं काहीच नसतं जीवनात. म्हणजे मला असं वाटत नाही की सहज देव कोणालाही काही देत असेल. मुकेश अंबानींना पण काही ना काहीतरी अडचण असणारच. ते पण सरळ म्हणजे पैसे जरी असले म्हणजे पैसाच सगळं काय नसतं. अ, संघर्ष आहे, जीवन आहे तर संघर्ष आहे. अमिताभ बच्चन कुठेतरी बोलले होते, जीवन आहे तो संघर्ष आहे. मग ते आणि असं ज्या माणसाने विचार केला की आता संघर्ष संपला तर तो माणूसच संपेल. संघर्ष कधीच माणसाच्या जीवनातून संपत नसतो. राजकारणात तर नाहीच नाही. आणि आमच्या वाटेला जास्त आला कारण का आम्हीच काही वेळेला अ, आम्हाला ती गप्प बसायची सवय नाही. समोरचा जसं बोलतो तसं उत्तर द्यायची आम्हाला ती सवय आहे. म्हणून आमच्या वाटेला जास्त आला. काही लोकांचे कमी असतो. पण काही लोकांच्या ज्यांना कमी असतो त्यांना कुठे पोचायचंच नसतं. आम्हाला कुठेतरी पोचायचं आहे, काहीतरी मिळवायचं आहे. म्हणून संघर्ष जास्त आहे असं मी समजतो. कुठला काळ कठीण होता तर मला असं वाटतं रोजचा दिवसच कठीण असतो. तो कसा मार्ग काढायचा हा ज्यांनी काहीच केलं नाही त्याला संघर्ष नाही. बरोबर. पण ज्यांनी काहीतरी करायचं ठरवलं त्याला रोजच संघर्ष आहे. निवडणूक किती सोपी किंवा किती अवघड वाटते? कुठलीच निवडणूक सोपी नसते. इव्हन ग्रामपंचायतची पण नसते. आणि समोरच्याला गाढव कधीच समजायचं नसतं. समोरचा पण हुशार आहे. लोकांनी त्यांना पण काहीतरी बघून 2 टर्मचा आमदार केलेला आहे. तर त्यांच्यात पण काहीतरी क्वालिटी असेल म्हणून कदाचित लोकांनी त्यांना निवडून दिलं 2 वेळा. भले आमच्या काही चुका झाल्या असतील, पण निवडून आले ना त्याला पण एक वेगळं महत्त्व आहे. म्हणून समोरच्याला कधी कमी लेखायचं नसतं हे मी शिकलो. आणि निवडणूक ही सोपी नाही. ते साहेब नेहमी म्हणतात त्यांच्या भाषणातून, हे युद्ध आहे. आणि युद्ध संपेपर्यंत संपलेलं नसतं. तोपर्यंत हत्यार टाकायचे नसतात. आणि हत्यारे टाकणार नाही जोपर्यंत ते 5 वाजत नाही 20 तारखेचे 5 का 6 मला वाटतं 5 का 6 वाजेपर्यंत मतदान आहे. शेवटचं मत जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत अलर्ट राहायचं आणि जिंकण्यासाठी जे काय करता येईल तेवढं सगळं करायचं. मग सगळ्या या धाकधकीमध्ये, सगळ्या धामधुमीमध्ये तुम्ही म्हणला रोजचं जीवन संघर्षाचं आहे. जेव्हा शांती हवी असते तेव्हा तुम्ही नेमकं काय करता? कुठे जाता? कोणाच्याकडे जाता? गो टू पर्सन कोण तुमचं? किंवा गो टू प्लेस असेल? राणेंना तसं विचार करायला वेळच मिळाला नाही की कुठे जाऊन आराम मिळेल अशी राणेंनी एकही जागा शिल्लक ठेवली नाही की जिथे जाऊन आराम मिळेल. व्यक्ती तसं नाही. आम्ही बघा घरात असतो तर आम्ही फॅमिली सारखे असतो. हो. मग आम्ही क्रिकेटवर चर्चा करतो, आम्ही कुठल्या तरी विषयावर चर्चा करतो. राजकारणावर तशी कमी चर्चा करू. आम्ही भेटतो फार कमी एक दुसऱ्याला. सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात. बरोबर. मी कधी असे आरामात बसून पूर्ण मॅच बघितली 50 ओव्हरची असंही मला कधी आठवत नाही. लोकांमध्येच असतो. कदाचित तिकडे गेल्यावर असं वाटत असेल आम्हाला की हेच खरं आहे. पण असं कुठेतरी वेगळं शोधलं नाही की आराम कुठे मिळेल, चला आज शोधायला जाऊ. असं कधी वेगळा आराम शोधायला गेलो नाही. देवाने दिलंय ना हे सगळं अनेकांना मिळत नाही मॅडम. ते आम्हाला मिळालं तर ते टिकवण्यासाठी आराम करून चालणार नाही. रोज आपलं कुठे ना कुठेतरी प्रवास हा चालूच राहायला पाहिजे. आणि प्रवास आता चालू आहे. जेव्हा थकेन किंवा आमच्यातला कोण थकेल
तेव्हा मग तुम्हाला सांगेन की आराम कुठे करावासा वाटतो. निवडणुकीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद. आणि नवराष्ट्र नवभारतशी आपण बोलात खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. दर्शक हो, तुम्हाला काय वाटतं? यावेळची इथली निवडणूक किती चुरशीची आहे? तुमचं काय म्हणणं आहे? इथले प्रश्न कुठले आहेत जे तुम्हाला वाटतात की प्राधान्याने सोडवले जावेत? कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आपली निलेशजींसह रजा घेते. धन्यवाद.